बहुत वेलकम आणि सौजन्य फार पेट. हॅलो, नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मला आणि पार्थला थोड्या वेळात बाहेर जायचं आहे म्हणून मी तयार झाली आहे. मग मी विचार केला की तुम्हाला माझी लव्ह स्टोरी सांगावी. माझी लव्ह स्टोरी खूप जास्त मोठ्या ड्युरेशनची नाही आहे, इतकी हॅपनिंग पण नाही आहे. पण जे काही झालं, आम्ही लग्नाचं वगैरे ठरवलं ते अक्षरशः 4 महिन्यात झालं. सो मी लव्ह स्टोरीला चालू करायच्या आधी तुम्हाला थोडा बॅकग्राऊंड देते, सो तुम्हाला रेफरन्स लागेल. झालं असं होतं की मी इंजिनिअरिंगला असताना माझं कॅम्पस प्लेसमेंट झालं. मग कॅम्पस प्लेसमेंट झाल्यावर आमचं जे जॉईनिंग होतं आफ्टर इंजिनिअरिंग ते कोरोना बॅचेस म्हणून जॉईनिंग होतं. मग जॉईनिंग असं होतं की थोडे लोक आत्ता, थोडे लोक पुढच्या महिन्यात वगैरे. मग मी आणि माझी जी फ्रेंड आहे, जिला तुम्ही रीलमध्ये बघितलं असेल, ऋषिका, आम्ही दोघी एकाच कॉलेजच्या होतो. सो आम्ही लागलो पण एकाच कंपनीमध्ये. आमच्या दोघींचं जॉईनिंग झालं जूनमध्ये. त्यानंतर पुढची बॅच आली जुलैमध्ये. मग परत ऑगस्टमध्ये लास्ट बॅच आली, जी मेन बॅच होती, ज्याच्यात सगळे फ्रेशर्स होते. म्हणजे मी तुम्हाला सांगेल जवळपास 100 अँड अबाव असे काहीतरी फ्रेशर्स असतील. मग त्यांचं जॉईनिंग झालं होतं 1 ऑगस्टला. त्यांचं ॲसिम्युलेशन चालू झालं, जे की प्रत्येक फ्रेशर जॉईनिंगचं होतं. तसं आमचं झालं नव्हतं बिकॉज आम्ही आल्याला कामाला लागलो होतो. बिकॉज हे ॲसिम्युलेशन प्लॅन असंच होतं की ऑगस्टमध्ये होईल. मग त्यानंतर आम्हाला पण पूल करून घेण्यात आलं की हे लोक फ्रेशर आहेत पण ह्यांचं ॲसिम्युलेशन नाही झालं. मग आम्ही 1 महिना त्या ॲसिम्युलेशनमध्ये होतो. 1 महिना झाल्यावर ग्रॅज्युएशन डे होता, जो आमच्या सगळ्यांचा होणार होता. मग त्याच्यासाठी कमिटी डिसाईड झाल्या होत्या की स्टेज कमिटी, डेकोरेशन कमिटी, असं वगैरे सगळं, रिफ्रेशमेंट कमिटी. मग आम्ही विचार केला की यार कुठे जास्त मजा येईल आणि कुठे काम कमी असेल. बिकॉज आम्हाला ऑलरेडी ऑफिसचं काम जास्त होतं, कारण की आमचं रुटीन लागलं होतं 2 महिन्यात. मग आम्ही विचार केला की डेकोरेशन कमिटीमध्ये जायचं, बिकॉज डेकोरेशन इज लाईक की इथे काहीतरी चिपकाचिपकी करा आणि मग झालं तुमचं काम. मग डेकोरेशनमध्ये आम्ही लागलो आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप बनला. व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज आला की यार तुम्हाला आज डेकोरेशनला यायचं, बिकॉज उद्याच म्हणजे दुसऱ्या दिवशीच आमचं लगेच हे होतं, ग्रॅज्युएशन डेचं सेलिब्रेशन होतं. मग मी आणि ऋषिका आम्ही दोघी डेकोरेशन करायला गेलो. एका ठिकाणी डेकोरेशन चालू होतं. तिथे एक व्यक्ती होता जो असा हात मागे बांधून वगैरे फिरत होता, जो की त्या कमिटीमध्ये होता तरी पण. मग मी ॲज अ एक्स्ट्रोवर्ट पर्सन आणि त्यातल्या त्यात असं होतं की मी खूप बोलते. मग त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं की यार तू कमिटीमध्ये असून पण तुला काम नाही करायचं आहे का? म्हणजे तू नुसतं उभा आहे, तू काम नाही करत आहे, इथे सगळे काम करतायत. असं चिडून वगैरे काही नाही, जस्ट लाईक एक बोलायचं म्हणून. त्या माणसाला खूप जास्त राग आला आणि तो होता पार्थ. आम्ही त्यानंतर सगळे असे एक 4-5 जणांचा आमचा ग्रुप झाला. मग आम्ही चहाला वगैरे जायला लागलो. मग त्याच्यानंतर आम्ही विकेंड्सला फिरायला लागलो इकडे तिकडे. आता ग्रुप बनला ना आमचा चांगला. मग आम्ही बाहेर खायला, जेवायला जायचं, फिरायला जायचं, आउटिंग्सला जायचं, हे सगळं चालू झालं आमचं. मग आमचं असं सगळ्यांचंच बोलणं होतं, बोलणं वाढत वाढत गेलं. मग डिसेंबर आला, म्हणजे आमचं हे सगळं जवळपास ऑगस्ट-सप्टेंबरचं ड्युरेशन. डिसेंबर आला. डिसेंबर आल्यावर आमचं बोलणं वाढलं आमच्या दोघांचं. आणि त्यानंतर आम्ही असा प्लॅन केला की आम्ही सिक्रेट सांता प्लॅन करायचा. मग चिट्ट्या वगैरे उधळल्या, असले सगळे आम्ही नखरे केली. मग कोणाचं नाव आलं आणि नशिबाने माझं नाव त्याला गेलं, सिक्रेट सांताला. आणि तो ॲज युजल खुश. माझी अशी इच्छा होती की त्याचं नाव मला यावं सिक्रेट सांताला, पण ते काही झालं नाही. मग त्याला माझं नाव आलं. मग देणार काय गिफ्ट वगैरे, ह्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये त्यांनी माझ्यासाठी एकदम मस्त असं जीवा नेकलेस, जीवा आहे ना त्याचा नेकलेस घेतला होता. तो नेकलेस माझ्याकडे अजून आहे, त्याचा फोटो पण आहे, मी तुम्हाला दाखवेल जर मला भेटला तर. 2 जानेवारीला त्यांनी मला ते नेकलेस दिलं. मी इतकी जास्त खुश होते. मी तुम्हाला सांगते लिटरली असं असतं ना की कोणीतरी आपल्याला गिफ्ट दिलं की खूप जपून ठेवायचं वगैरे. माझं असं होतं की यार यांनी दिलं आणि हा मला प्रेम असं नाही पण आवडायला लागला होता की डिसेंबरच्या एंडपर्यंत वगैरे. म्हणून मी रोज तो नेकलेस घालायची, म्हणजे गळ्यातून काढायचं नाही वगैरे. एकदम असं नसतं ना ते निब्बी टाईप, असं प्रॉपर ऑब्सेशन टाईप. या लोकांना फिरायला गोव्याला जायचं होतं मुलांना सगळ्या. आणि माझं घर जयसिंगपूरचं आहे. सो पुण्यावरून कोल्हापूर, कोल्हापूर टू गोवा असं. त्याच्यामुळं माझा असा प्लॅन झाला की मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला घरी सोडा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जा पुढे. मग त्यांनी मला घरी सोडलं. घरी सोडताना रस्त्यात मध्ये, म्हणजे हे मी तुम्हाला सांगते जवळपास जानेवारीचा एंड, ॲज इन 25-26, बिकॉज 26 जानेवारीला सुट्टी होती. सो आम्ही म्हणजे मी प्लॅन केला की मी घरी जाईल आणि हे लोक फिरायला जातील. 26 जानेवारी. मग 25 जानेवारीला आम्ही निघालो होतो जयसिंगपूरला जायला. मग यांचं असं होतं की देवीचं दर्शन होईल म्हणून आम्ही गेलो महालक्ष्मीला. आणि त्यावेळी मी इतकी जास्त अखंड प्रेमात होते या व्यक्तीच्या की मी देवीला नवस मागितला. म्हणजे तुम्हाला पटणार नाही, तुम्ही असं म्हणाल की यार काही फेकते वगैरे. नाही, मी खरं म्हणजे मी ही गोष्ट जेव्हा याला पण सांगितली होती ना, तेव्हा लिटरली आमची एंगेजमेंट झाली होती. जेव्हा मी त्याला हे सांगितलं होतं ना, ही जी गोष्ट झाली होती तेव्हा आमची एंगेजमेंट झाली होती. तोपर्यंत मी ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती.
झालं असं होतं की आम्ही देवीच्या मंदिरात गेलो. देवीच्या मंदिरात गेल्यावर 2 लाईन असतात. महालक्ष्मीच्या मंदिरात जर तुम्ही गेले असाल कोल्हापूरला तर महिलांची लाईन वेगळी आणि पुरुषांची लाईन वेगळी. तर आम्ही असे पॅरलल चालत होतो. जात असताना मी असं त्याच्याकडे बघितलं आणि मी मंदिराकडे बघितलं. खूप तुम्हाला फिल्मी वाटेल पण हे खरं आहे, म्हणजे मला पण पटत नाही. मी असा विचार केला मंदिराच्या आत जाता जाता की नेक्स्ट टाइम जेव्हा मी महालक्ष्मीला येईल तेव्हा माझी अशी इच्छा आहे की मी या मुलासोबत येईल आणि तो माझा नवरा असेल. मी लिटरली असं म्हटलं होतं. हे वाक्य माझ्या मनात होतं. आणि युजली आपण असतं ना की समोर कोणी पण व्यक्ती असला तर आपण लाखो विचार करून जातो. असं नाही की प्रत्येक गोष्टी खरं होते. सो आपण त्या टाईपमध्ये असं विचार करतो ना की फॅन्टसी वर्ल्डमध्ये आपण स्वतःच्या डोक्यात जगत असतो. मग त्याच्यामध्ये मी विचार केला होता की मी या मुलासोबत ॲज अ नवरा हा माझा आणि आम्ही महालक्ष्मीला येऊ पुढच्या वेळेस जेव्हा येऊ ते झालं. लाईक त्या क्षणी मी ते विसरले होते. त्याच्यानंतर मी घरी गेले. सो कोल्हापूरवरून जेव्हा आम्ही पुण्याला परत येत होतो ना तेव्हा याच्या घरी एक बेसिक आयडिया होती की याला एक मुलगी आवडते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे. पण मला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. हे सगळं नंतर कळालेल्या गोष्टी आहेत मला. मग फेब्रुवारीचं मिड आल्यावर आमच्या दोघांचं बोलणं असं चालायचं चॅटिंगवर आणि कॉलवर की तो असा पोर्ट्रे करायचा मला की त्याला एक मुलगी आवडते बट त्याने अजून तिला सांगितलं नाहीये आणि त्याला असा कॉन्फिडन्स आहे की ती जी समोरची मुलगी आहे ती पण त्याला लाईक करते. सो मी असं मला असं वाटायचं की ती मी नाहीच आहे, म्हणजे मला तो कधी जाणवून पण नाही द्यायचा. सो मी एक डायलेमामध्ये होते की यार मला तर हा आवडतो पण याला दुसरी आवडते वगैरे. मग जवळपास फेब्रुवारी 12-13ची गोष्ट आहे. त्यावेळी त्यांनी मला मेसेजवर म्हटलं की तुला कोण आवडतं का वगैरे. मी म्हटलं हो मला एक मुलगा आवडतो. त्यांनी म्हटलं की तुला जर तो मुलगा आवडतो तर आणायचं तुझ्याकडे चान्स आहे उद्या 14 फेब्रुवारी तू विचार त्याला. मी असं खूप विचार केला. म्हटलं की यार सांगून द्यायचं काय याला असं वगैरे. पण त्याने नाही म्हटलं तर एक ना रिजेक्शनची भीती. मग मी लिटरली त्या दिवशी रात्री बसून 5 पानांचं लेटर लिहिलं एका डायरीमध्ये. माझ्याकडे आहे अजून ते लेटर. दुसऱ्या दिवशी मी लिटरली त्याला ती डायरी दिली की तू वाच. त्याने ते वाचलं आणि त्याच्यात लास्टचा एकच क्वेश्चन होता. आता पूर्ण मला काही आठवत नाही. लास्टला एक क्वेश्चन लिहिला होता मी त्या लेटरमध्ये की तू माझ्याशी लग्न करशील का, एवढाच प्रश्न होता. आणि त्याने ते पूर्ण वाचून घेतलं आणि तो लिटरली त्याचा रिस्पॉन्स होता की ठीक आहे मी हे वाचलंय, मला तू व्यक्ती म्हणून आवडते पण माझ्या काही अटी आहेत. म्हणजे बाकी काही नव्हतं. रिलेशनशिप काही विषय नाही. डायरेक्ट मी त्याला लग्नाचं विचारलं होतं आणि त्याने पण मला लग्नासाठी अटी घातल्या. मग त्याने घरी वगैरे सांगितलं 18 फेब्रुवारीच्या दरम्यान की मला अशी ही मुलगी आवडते फोटो वगैरे दाखवून. मग काय घरी चांगलं एकदम असं घमासान वगैरे झालं त्याच्या घरी. माझ्या घरी तर अजून काहीच माहिती नव्हतं कारण की त्याचा असा से होता की जर माझ्या घरून परमिशन भेटली तर आणि तरच तू तुझ्या घरी सांग, म्हणजे तुझ्या घरी प्रॉब्लेम नको परत. झालं असं की हे सगळं चालू होतं जवळपास 1 महिना. मग जवळपास 15 मार्च आला. 15 मार्चला मी माझ्या घरी गेले. मग त्याने ठरवलं की आता हे फायनलाइज करायचं म्हणून तो पण त्याच्या घरी गेला. घरी गेल्यावर त्याने फायनली आईबाबांना विचारलं की काय करायचंय, तुम्ही होकार देताय नकार देताय. मग त्यांनी खूप त्याला म्हटलं की तू एक रात्र विचार कर, तुला काय करायचंय, तुला बघ विचार कर, दुसऱ्या मुलीशी लग्न कर असं वगैरे. त्याने म्हटलं की नाही मला याच मुलीशी लग्न करायचं. मग तसं झाल्यावर त्याच्या घरच्याने त्याला होकार दिला. मग त्यांनी मला सांगितलं की हा तू घरी सांग तुझ्या. मग मी मम्मीला सांगितलं. माझ्या मम्मीचं असं होतं की तिच्याकडून जास्त असा मोठा अपोज नव्हता पण शी वॉज इन शॉक. म्हणजे तिला थोडा शॉक होता की यार अचानक मी येऊन गोष्टी सांगितल्या. मग ती म्हणे की ठीक आहे मला विचार करायला वेळ दे. मग माझं असं होतं की नाही विचार करायला कशाला वेळ पाहिजे, तू बोल त्यांच्याशी त्याच्या घरच्यांशी वगैरे. मग त्यानंतर हे झालं जवळपास मार्चच्या मिडपर्यंत. मग मी खूप मागे लागली तिच्या की तू कर, तू बोल. तिचं असं होतं की तुम्हाला वेळ दे विचार करायला, कारण बरोबरच आहे ना मुलीचं लग्न आहे ते आत्ता समजते पण त्या मुवमेंटला ते असं असतं की लग्न करायचं आहे. मग झालं असं की घरी सांगितल्यावर मम्मीने टाइम घेतला, भरपूर टाइम घेतला, महिनाभर जवळपास 20 दिवस. मग त्याच्यानंतर असं ठरलं की माझ्या घरचे याला भेटायला येतील जवळपास 30 मार्चला वगैरे. मग 30 मार्चला हे भेटायला येणार होते सगळे. माझी मम्मी आली, माझ्या मावशा, परत माझा मामा असे सगळे. आणि याचा चांगला इंटरव्ह्यू घेतला त्यांनी, प्रॉपर अरेंज मॅरेजवाला. खूप क्वेश्चन विचारले गेले याला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच म्हणजे 31 मार्चला, जसं की तुम्ही आता रील्समध्ये बघितलं असेल की 31 मार्चला आईचा बर्थडे असतो. मग त्याची अशी इच्छा होती की त्याच दिवशी आई बाबा पुण्यातच होते. मग त्याची अशी इच्छा होती की मी त्यांना भेटावं त्या दिवशी. मग सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझे कपडे. मग मी एकदम असे ना जीन्स टॉप असेच होते माझ्याकडे. मग चांगला एकदम असा मुलीसारखा दिसणारा ड्रेस आम्ही विकत घेतला दोघांनी मिळून माझ्यासाठी, चुडीदार.
मग त्यानंतर मेकअप, दुसरी गोष्ट थोडं प्रेझेंटेबल राहायला पाहिजे ना, म्हणून मग माझ्या रूममेटने मला मेकअप करून दिला, कारण की तुम्हाला माहिती आहे मला मेकअप नाही येत. युक्ती आहे ती, युक्तीने मला मेकअप करून दिला एकदम चांगला वाला. मी त्यांच्यासाठी एक मस्तपैकी असं मंडला आर्ट बनवलं होतं, त्याचा पण मी फोटो टाकलेला, माझ्याकडे आहे तो. मला स्वतःला आवडलेला तो मंडला आर्ट होता, त्यांना गिफ्ट द्यायचं म्हणून. रात्री उशीरपर्यंत बसून 1-2 वाजेपर्यंत त्यांच्यासाठी ते बनवलं. मग त्यांना ते घेऊन गेले आणि सगळ्यांना भेटले, त्याचे काका काकू, मामा मामी. मला भारी वाटली ही फॅमिली, की यार किती मस्त एकत्र आहेत सगळे आणि मजा मस्ती वगैरे. प्रॅक्टिस नाही काढू दे पहिले. वॉर्म वेलकम आणि सौजन्य पार्क पेटकर. पेटकर अँड फॅमिली. माझं ठरलं की आई बाबा आणि इकडचे सगळे माझ्या घरी येतील जयसिंगपूरला एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये. एप्रिलमध्ये आम्ही भेटलो आणि लिटरली त्या दिवशी लग्नाची बोलणी झाली, म्हणजे लग्न कधी करायचं, एंगेजमेंट कधी करायची, किती काय कसं. त्यावेळी ठरलं की जूनमध्ये लग्न करायचं. आमच्या दोन्ही आयांनी म्हटलं की नाही आम्हाला लग्नाच्या तयारीसाठी वेळ पाहिजे, सो आपण एंगेजमेंट आत्ता करू आणि लग्न 6 महिन्यांनी करू. माझ्या बर्थडे दिवशी म्हणजे 1 जूनला एंगेजमेंट करायची ठरली आणि लग्न त्यानंतर 6 महिन्यांनी. मग त्या ड्युरेशनमध्ये ना आम्ही इतके जास्त खुश होतो आणि त्याच्यातच आम्हाला खूप जास्त गोष्टी करायच्या पण होत्या, की एंगेजमेंटमध्ये खूप कमी वेळ भेटला आम्हाला. मग आम्ही एक पण वीकेंड घरी बसायचो आणि लिटरली आम्ही रविवार पेठेत, लक्ष्मी रोडला, जिथे भेटेल तिथे आम्ही फिरायचो, ड्रेसेस सिलेक्ट करायचो. मग आम्हाला असं प्लॅन करायचं होतं की यार सकाळी वेगळा ड्रेस, मग पूजेसाठी वेगळा ड्रेस, मग डान्ससाठी वेगळा ड्रेस, एवढे सगळे आम्ही तामझाम केले. त्याच्यामुळे आम्ही इतके फिरायचो लिटरली तुम्हाला सांगते. आम्ही ते सगळी हाऊसमौज केली आम्ही दोघांनी. आणि असं नाहीये की तुम्हाला लग्न करायला खूप वर्षांचा टाइम पाहिजे आणि डिसाईड करायला खूप वेळ घ्यावा लागतो, असं काहीच नाही आहे. तुम्ही आमच्यावरून बघू शकता. आणि मी तुम्हाला सांगते की भलेही माझ्या लग्नाला 1 वर्ष 4 महिने असं झालं असेल, पण तरी पण मी माझ्या पूर्ण उभ्या आयुष्यात 20-25 वर्षाच्या जेवढ्या गोष्टी मी चांगल्या केल्या नसतील ना, तेवढं सगळ्यात चांगलं मी काम केलं ते म्हणजे या माणसाशी लग्न केले. कारण की मी जशी आहे ना, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की यार अशी तशी हे ते, तर हा माझा कम्प्लीट अपोजिट आहे, एकदम शांत वगैरे. आणि मी जितकी चिडचिड करते ना तो तितकाच शांत आहे. मी तुम्हाला ऑनस्क्रीन दिसत असलेली व्हिडिओ वगैरे करताना, रील वगैरे बनवताना, पण बॅकग्राऊंडमध्ये ज्या काही गोष्टी आहेत ना, ते म्हणतात ना बिहाइंड द स्टेज, त्याच्यामध्ये बॅक ऑफ द कॅमेरा जो काम करतो ना तो माझा नवरा आहे. सगळ्या गोष्टी मॅनेज करतो, मला सपोर्ट करतो. हा ठीक आहे, आत्ता पण आम्हाला बाहेर जायचं आहे, वेळ झालाय, तरी पण तो म्हणतो की ठीक आहे तुझं शूट करून घे, मग आपण जाऊ. म्हणजे इतकं सपोर्टिव्ह असावं माणसाने, नाहीतर मग पण जाऊ दे, मी स्वतःच नजर लावेल माझ्या नवऱ्याला. सो अशी होती माझी लव्ह स्टोरी. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की 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 सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि काही असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचाराल. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.